म्हणून जो आपुले देव तेथेशी जाणावा. मंडळी रामकृष्णाने जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय इथे साहेब चषक 2023 पर्व क्रमांक 5 चा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण सगळे जात असताना आपल्याला पाहायचंय. 8 षटक 48 चेंडू. तीन गोलंदाज 2 षटक टाकू शकतील आणि बाकीच्या दोघांना एक एक षटक टाकायचे. असे टोटल 5 गोलंदाज आपल्याला यूज करायचे 8 षटक टाकत असताना. जवळत मॅचच्या दिशेने आपण पाहतो यापूर्वी एक शानदार विजय मिळून आपण बघतो शिरसाई हिटर संघानं आता मात्र नक्कीच या लढतीमध्ये अर्थात आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीकडे त्यांनी आगीचूक केलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नक्कीच सलगच्या 2 लढती जिंकून आपण पाहतो नक्कीच त्या ठिकाणी ज्ञानज्योती निमगाव इथपर्यंत दाखल झालाय. पहिला चेंडू आनंद बॉर्डर तयार. पहिला चेंडूवरती फलंदाज बरसलाय. चेंडू पाहता पाहता सीमरच्या पलीकडे फेकून दिला. षटकार. आपण म्हणतो आनंदाच्या तोंडावरती आनंदाच्या चेहऱ्यावरती दुःख पसरलं गेलंय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटरनं मात्र हा चर्चा मैदानाच्या आतमध्ये कमाल करून दिली आहे. आपल्या फलंदाजीनं धमाल ओढून दिली आहे. षटकार. पब्लिक स्टेडियम के अंदर आने लगा है क्योंकि नीलेश मार रहा है. पहिल्या चेंडूवरती तगडा षटकार पाहायला मिळाला. यावेळेला आपण पाहतो बराचसा बाहेर चेंडू ठेवला होता. पंचाने दंडित करतील. व्हाईट बॉल. आपण पाहतो पुणे जिल्ह्यातील नामांकित अशा प्रकारचे पंच या मैदानामध्ये लाभलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील नंबर 1 चे डान्सिंग अंपायर अर्थात सूरज सकट उर्फ डॅनी. या वेळेला पाहायचं जेल काय होता. मित्रांनो जर प्रयत्न आवडला असेल ना तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. प्रयत्न लाजवाब होता. अक्षय बोर्डे खरं तर याच गोष्टीसाठी ओळखला जातो. तिथे इंदापूरमध्ये देखील त्यांनी अशाच प्रकारचा जेल टिपला होता. त्यानंतर अकलूज या ठिकाणी वीर विजय चषकामध्ये देखील अशाच प्रकारचा त्यांनी जेल टिपला होता. खरं तर टेनिस क्रिकेटचा रवींद्र जडेजाला म्हणलं ना तरी वावगे ठरू नये. या वेळेला पाचशे मैदानाच्या मध्ये पॉइंट कव्हर मध्ये चेंडू जाईल. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी होकार आलाय आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेसाठी पलायन केलं गेलंय. 2 धावा धावपल जाईल पुढे. धावफलकावरती मैदानाच्या मध्ये 9 धावा धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. यापूर्वी अक्षय बोडेनं जे चांगलं क्षेत्ररक्षण केलं या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त आनंद. आपण म्हटलं यापूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं ते नक्कीच अक्षय बोडेचं. यानंतर आपण बघतो निनाद पवार आज मात्र झुकून देतात अक्षरशः. त्यांना माहिती आहे इथे जिंकलं तर प्रवास सुरू आहे, इथे हारलं तर मात्र प्रवास परतीच्या वाटेला जाणार आहे. आज लढावं लागेल. जखमा झाल्यानंतर तरी माघार घ्यायची नाही. यावेळेला पाहायचं गॅप शोधण्याचा सुंदर प्रयत्न. पुन्हा क्षेत्ररक्षण चांगलं आहे. यापूर्वी आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये खरं तर अक्षय बोडेनं जो प्रयत्न केला त्यावरती शिरसाई हिटर संघाच्या खेळाडून देखील टाळ्या वाजवल्या. म्हणजे ही लढत खुन्नस नाहीये तर ही लढत मैत्रीपूर्ण नक्कीच आहे. कारण की समोरच्या शत्रू संघातील तुम्हाला चांगल्या गोष्टीचं कौतुक करता आलं पाहिजे. हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. या वेळेला ताकदवान फटका आहे. चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे येतो. जबरदस्त चौकार.
आज कदाचित रेडी नसावा या चेंडू खेळण्यासाठी. डेड बॉल पंचांनी घोषित केला गेला आहे. मैदान शॉटमध्ये आपण पुढे एकदा नक्की जाऊयात. या वेळेला पाहतो दिशा भरकटली गेली. अर्थात मैदान शॉटमध्ये आपण बघतो अक्षय बोर्डे खरं तर रफ्तार करायचे, परंतु तो यावेळेस मात्र मीडियम गतीचे चेंडू टाकतोय तिथे. एक चाणक्य गोलंदाज ही लक्षणं आहेत मित्रांनो. ज्यावेळेस समोर हार्ड हिटर असेल तर त्यावेळेस मात्र त्याला स्लोवर चेंडू टाकून त्याला जाळ्यामध्ये विणणं फार महत्त्वाचं असतं. या वेळेला मात्र फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मध्ये तयार आहे. शॉर्ट लॉंग लेगमध्ये आपण तो चेंडू अडवला गेला. तदनंतर एक सिंगल मिळते. सिंगल सॉरी डॉट चेंडू आहे. धावफलकावरती आतापर्यंत धावफलक स्थिर आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द बोर्ड आपण पाहतो मैदान शॉटमध्ये आहे. या वेळेला पाहायचंय चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. झेल निसटला आहे. क्या छूटा और यहाँ पे गेंदबाज का दिल भी टूटा. खरं तर जीवनदान दिलं ना मित्रांनो, तर जीवनदान क्रिकेटमध्ये कित्येक वेळा मागितले जातात. प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला जीवदान दिलं होतं आणि त्यानंतर महाराज प्रतापराव गुर्जरांवरती ओरडले. त्यानंतर मात्र प्रतापराव गुर्जर आपल्या 6 मावळ्यांना घेऊन त्या ठिकाणी बेहलोल खानावरती चालून गेले. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू पाहता पाहता सिमरच्या अगदी पलीकडे जाईल. चौकार. मैदानच्या आतमध्ये आपण जातो. जवळ असं नक्कीच आता मात्र तोटा सहन करावा लागतोय. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. या वेळेला पाहतो इनसाइड एज आहे. चेंडू मात्र वेगात जाईल. थोडंसं वीक कमी झालाय. आबी मात्र चेंडूवरती येईल. या वेळेला पाहतो धावफलक रोटेट होईल. आबीनं चेंडू गॅदर केला. खरं तर आबीचा खेळ देखील आपण गेल्या त्याच्या यापूर्वीच्या मॅचमध्ये पाहिला होता त्याचा. खरं तर 4 चेंडूवरती पहिल्या 4 चेंडूवरती 4 षटकार खेळणार आबी तिथे डीप स्क्वेअर लेगमध्ये आहे. धावांचा पाऊस पडणार आपण बघतो. थर्ड स्लिपमध्ये निनाद पवारला देखील पाहतो. गोलंदाजी मार्कवरती षटकार स्पेशलिस्ट अक्षय बोर्डे देखील आहे. परंतु दुसऱ्या बाजूला धावांची ही लढाई आपण पाहतो. एक सिंगल आली. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फटका मात्र नेत्रदीपक होता. सिंगलनं धावफलक जाईल पुढे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण होतो धावफलक थोडेसे मात्र व्यसन घालण्याचा प्रयत्न केला गेला. 23 आत्तामध्ये बनवले गेलेत. म्हणजे आतापर्यंत जवळपास 9 धावा या षटकामध्ये आल्या गेलेल्या. या वेळेला मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खरं तर षटक क्रमांक 2 आपण पाहतो. षटक क्रमांक 2चा खेळ संपला गेला. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं संपली गेली. धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत आहेत 23 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च करण्यामध्ये नक्कीच यश आलं गेलं असलं तरी एका विकेटची संधी होती तिथे मात्र चूक झाली. परंतु त्यानंतर या षटकामध्ये कोणत्या प्रकारची आणखी विकेट कोसळली नाही आहे. म्हणजे एका बाजूला पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारची विकेट अजूनपर्यंत गेलेली नाही आहे. ही शिरसाई हिटर संघाची एक मजबूत बाजू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो विकेट मिळवता न येणं. माझ्या मते पॉवर प्लेमध्ये हे दुसरं अपयश असेल. एका पहिल्या षटकामध्ये धावांचं अपयश आलं होतं. त्यानंतर मात्र तिथे दुसऱ्या षटकामध्ये ते धावा रोखण्याचं ते यश मिळवलं त्यांनी. परंतु त्यांचं विकेट घेण्याचं स्वप्न देखील मैदान शतपथ थोडंसं बघलं गेलं आहे. खरं तर स्वप्न अशी पहा मित्रांनो, जी स्वप्न सत्यात उतरवता येईल. रात्री झोपेमध्ये पडतात ती स्वप्न नव्हे. जी दिवसा तुम्हाला झोपून देत नाही ना ती स्वप्न असतात. आज मात्र इथे कोण जिंकणार कोण हारणार आणि खरं तर हार आणि जीत आहे ना मित्रांनो, एक संघ आनंदामध्ये झोपू शकणार नाही आणि दुसरा संघ मात्र दुःखामध्ये झोपू शकणार नाही. हो या वेळेला पाहतो चांगला चेंडू आहे. अभि आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि आपण बघतोय अभिला आज निमगाव संघाचा एक नवीन
उदयोन्मुख सितारा होताना पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर शिरसाई हिटर संघाचे अनेक ताकदवान खेळाडू आपण पाहतो. आज मैदानाच्या धावांचा अक्षरशः पाऊस पाडताना दिसत आहेत. हो, या वेळेला मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. डीप फाईन लेग, लॉंग लेगची चेंडू ट्रॅव्हल होईल. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा येतील आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे ओलांडून जाईल आणि चौकार. फलकावरती आपण बघतो प्रगतीपथावरती जाऊ फलक नक्कीच जाईल. हो, या वेळेला आपण पाहतो उसळता चेंडू पाहायला मिळेल आणि पंचाने मात्र वन बाउंडची घोषणा तिथे त्या केलेली असणार आहे. अभिला मात्र ही तंबी दिली गेली आहे. अशा प्रकारचा चेंडू अभि पुन्हा टाकू शकणार नाही. जर तो टाकला गेला तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 नुसार पंच तो चेंडू नो बॉल घोषित करतील. या वेळेला फटका जबरदस्त आहे आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न लाजवाब आहे. झेल आवडला असेल मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचा झेल घेतलाय. फक्त प्रेक्षकांनी वाजवल्या तर शिरसाई हिटर संघाच्या खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवल्या. ह्याला म्हणतात खिलाडूवृत्ती, याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट. हे तुमच्याकडे असलं पाहिजे मित्रांनो. चांगल्या खेळाचं कौतुक करता आलं पाहिजे. आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, यापेक्षा खेळाडून चांगला खेळ केलाय हे फार महत्वाचं होतं. मैदानाच्या आतमध्ये आपण फटका जबरदस्त होता, परंतु तिथे कॅच मात्र नेत्रपूर्वक होता. अक्षय बोडरे खरं तर त्या कॅचला काय न्याय द्यावं. कॅच ऑफ द साहेब चषक असं जर म्हटलं ना तर वावगे ठरून आहे. आणि माझ्या मते हा बाहुबली कॅच आहे किंवा शक्तिमान कॅच आहे किंवा सुपरमॅन कॅच आहे माझ्या मते. हो, या वेळेला आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा झटका, आणखीन एक फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होईल. प्रेम हिबरकर उर्फ दादा हिबरकर मैदानाच्या दाखल होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघ अडचणीत सापडला गेलाय, परंतु या अडचणीत सापडलेल्या संघाला आता सावरून नेण्यासाठी इथून पुढे तुम्हाला एक दर्जेदार खलाशी व्हावं लागेल. कारण की तुफानामध्ये समुद्रातल्या तुफानामध्ये जर तुमची जहाज जर अडकली ना मित्रांनो, तर तुमचा खलाशी उत्तम असेल ना तर तुम्ही सहजरित्या बाहेर पडू शकता. परंतु त्यासाठी मात्र आता इथे प्रेम हिबरकरला उत्तम खलाशी बनणार आहे. या वेळेला आपण पाहतो चेंडू बाहेर ठेवलाय आणि पंचांनी नो बॉल. नो बॉल आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 आणि पुढचा चेंडू फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2007 रोजी हा नियम क्रिकेट विश्वामध्ये लागू करण्यात आला गेला. या वेळेला पाहतो चेंडू बराचसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे ब्रीडच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळता आलेला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती आपण पाहतो या षटकामध्ये केवळ फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात. आता फ्रीटचा देखील आपण नियम पाहतो. फ्रीट कोणत्या क्रिकेटमध्ये फ्रीट असते आणि कोणत्या क्रिकेटमध्ये फ्रीट नसते. खरं तर आपण म्हणतो कसोटी क्रिकेटमध्ये फ्रीटचा नियम नसतो आणि मर्यादित षटकामध्ये फ्रीटचा नियम असतो. कारण की मर्यादित षटकामध्ये त्या चेंडूचं महत्त्व
हे खूप जास्त असतं. परंतु धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत आहेत 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावापर्यंत पोहोचला आणि या षटकामध्ये केवळ 5 धावा धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या मध्ये यावेळेला पाहतो चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. खरं तर 8 षटकांची मॅच आहे मित्रांनो. एखाद्या षटकामध्ये कमी धावा आल्या याचा अर्थ टेन्शन घ्यायचं काम नाहीये. अजून बरीचशी तुम्हाला षटकं असणार आहेत. त्या षटकामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. यावेळेला पाहायचंय मिस टाइम कनेक्शन होईल. जेल टिपलाय तिथे आणि फलंदाज मैदानाच्या मध्ये बा सुनील माझ्यामध्ये तू जेल टिपलाय. तिथे स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला तिथे, परंतु फलंदाज तिथे आधीच क्रीजमध्ये होता. त्यामुळे हे अपील जास्त वेळ टिकणार नाही. खरं तर यावेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट, चेंडू हवेत आणि पुन्हा जबरदस्त प्रयत्न आहे. काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहतोय अक्षरशः इथे यावेळेला पाहिजे मैदानाच्या मध्ये. तर चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. फलंदाज त्या चेंडूवरती निष्प्रभ ठरला जातोय. ज्यावेळेस तुमची सर्व शक्ती निष्प्रभ ठरत असेल ना मित्रांनो, त्यावेळेस मात्र थोडंसं 2 पावलं मागे यायचं, विचार विनिमय करायचा. यावेळेला मात्र पाहतो रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, प्रयत्न फासला गेला. सातत्यानं तुमच्या धावा जर रोखण्याचा प्रयत्न समोरच्यानं होत असेल तर तिथे 2 पावलं मागे आहे मित्रांनो. विचार करा, विनिमय करा आणि त्या विचार पुढे जो येणार चांगला विचार आहे ना तो मैदानाच्या मध्ये इम्प्लिमेंट करा. कारण की 2 पावलं मागे आल्याच्या नंतर खरं तर माणूस घाबरला असं होत नाही. वाघ ज्यावेळेस 2 पावलं मागे जात असतो ना त्यावेळेस तो कधी घाबरला म्हणून जात नसतो, तर पुढे मोठी छेप घेण्यासाठी जात असतो. धावफलकावरती आपण या षटकामध्ये आनंद बोडरेनं केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्यात. जबरदस्त षटक पाहायला मिळालं. आपण बघतो उतरत्या क्रमाचा धावफलक पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 5 आणि चौथ्या षटकामध्ये आपण बघतो केवळ तिथे 2 धावा पाहायला मिळाल्या. धावफलकावरती टोटल आहेत आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आहेत. वेग वाढणं गरजेचं आहे मित्रांनो. परिस्थितीप्रमाणे बदलत जाणारी माणसं आपल्या आयुष्यामध्ये नेहमी असतात, परंतु परिस्थिती बदलवणारी माणसं आपल्या आयुष्यात असणं खूप जास्त गरजेचं आहे. या वेळेला आपण पाहतो कमालीचा उसळ घेणार तो चेंडू. तिथे पंचांनी पुन्हा मात्र अभिला तंबी दिली आहे, 1 बाउंडची घोषणा केली आहे. अर्थात पुन्हा मात्र अशा प्रकारचा चेंडू अभि टाकू शकणार नाही. यावेळेला वाईट चेंडू, अवांतरच्या धावसंख्येमध्ये धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतो व्हाईट बॉल आलाय, अवांतरची धावसंख्या जाईल पुढे. यावेळेला पाहतो तिथे पॅडची कडा घेणं तो चेंडू. नंतर संतोष मगर सरांनी हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु 1 धाव ही नक्की मिळते. धावफलक आपण जाऊया. धावफलकावरती धावफलक थोडासा स्थिर पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण जाईल 32 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं लढणं गरजेचं आहे.
खरं तर आग लागणं गरजेचं असतं आहे मनामध्ये. एकदा का मनामध्ये जी आग लागली गेली की पराभव तुम्हाला कुणी करू शकत नाही. यावेळेला फटका मात्र जबरदस्त आहे. पॉईंट डीप पॉईंटमध्ये चेंडू पाहता पाहता जाईल. एक आली आहे, दुसऱ्या धावेसाठी धाव त्यानंतर मात्र धावांसाठी मात्र खरं तर मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मोठ्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत, पण तो अडचणी आला म्हणजे माणसाचा प्रवास काही थांबत नसतो मित्रांनो. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा छीने में. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. आज आपण पाहतो दोन्ही संघांच्या हृदयामध्ये अक्षरशः आग लागली गेली आहे. ही आग कशाची? ही आग विजयाची आहे. ही आग कशाची? आपलं स्वप्न साकार करण्याची आहे की सुपर 8 मध्ये दाखल होण्याचं हे स्वप्न आज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचं असणार आहे. हो, यावेळेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिस टाइम कनेक्शन पाहायला मिळेल. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. या वेळेला मात्र चेंडू हवेत गेलाय. फटका सुंदर आहे, परंतु जेल जर निसटला असला तरी प्रयत्न सुंदर आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण दोन आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि तिसरी मैदानाच्या मध्ये पाहता पाहता कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. चित्त्याच्या चपळतेनं, वाघाच्या वेगानं आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाल्या. 3 धावा. धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन द बोर्ड आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आहे. 5 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकामध्ये माझ्या मते तिथले 70-75 धावा देखील लढण्यासाठी खूप जास्त आहेत आणि पाहायला गेलं तर 60-65 धावांवरती देखील चांगलं लढता येऊ शकतं. परंतु तुम्हाला जास्तीत जास्त मोठा धावफलक उभं राहायचं असेल तर सातत्यानं तुम्हाला मोठी पावलं टाकत असणं गरजेचं असणार आहे. आता फक्त 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडूमध्ये तुम्हाला मोठ्या धावफलकावरती जायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला मोठं अंतर गाठायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक तुम्ही वाचा आणि त्यानंतर कमी वेळेमध्ये जर मोठं अंतर गाठायचं असेल, कमी वेळेमध्ये जर मोठं यश संपादन करायचं असेल ना, तर नक्कीच तुम्हाला तो मार्ग त्या पुस्तकातून सापडेल. आज पुन्हा मगायचे मैदानाच्या मध्ये 18 चेंडू आहेत, कमी चेंडू आहेत आणि या चेंडूमध्ये मोठ्या धावफलकावरती नक्कीच आता इथून पुढे झेप घ्यायची आहे. पाहिजे ही झेप शिरसा हिटर संघाला घेता येईल का? आज मात्र हिट करावं लागेल, सुपर हिट करावं लागेल. आज कुणीतरी मैदानाच्या मध्ये आपल्या संघासाठी धावून येणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. 5 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती आपण पाहतो 37 ऑन द बोर्ड आहे. नजर नजर में उतरना कमाल होता है, नजर नजर में उतरना कमाल होता है, नजर नजर में बिखरना कमाल होता है. बुलंदियों पर पहुंचना कोई आसान नहीं, बुलंदियों पर ठहरना मुश्किल होता है. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एक विजय संपादन करणं एक वेळ सोपं आहे, परंतु सातत्यानं विजय संपादन करणं कठीण आहे. आज आपण पाहतो हा विजय मिळून इथे दोन्ही संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होणार आहेत. परंतु आज मात्र कुणाचं स्वप्न साकार होणार आहे? नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय बोर्डे तयार आहे. तर सलामीला आपण पाहतो ऋषी तयार. हो, या वेळेला आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर एक कमलेची उसळ घेणार ठरला गेला आणि पहिला चेंडू आपण तो अक्षय बोर्डून तिथे निर्धाव टाकला गेला आहे. या वेळेला आपण पाहतो टप्पापर्यंत चेंडू अंगावरती आला, त्यानंतर एक सिंगल येते. दुसऱ्या धावांसाठी धाव पाहायला मिळेल का? नक्कीच नाहीये. निनाद पवारने मात्र आपण चाणाक्षपणे चेंडू हातामध्ये ठेवला, कोणत्या प्रकारची काही गडबड केली नाही. ज्यावेळेस तुमच्या डाव मात्र सुस्थितीमध्ये असेल ना, तर कधी कधी शांत पावलं देखील खूप जास्त गरजेचे असतात. यावेळेला आला दी कार्पेट डीप कावकणदूरमध्ये चित्रक्षक चेंडू मागे धावेल, त्यानंतर एक सिंगल येते. दरम्यानच्या काळामध्ये दुसरी देखील येते. 2 आल्यात. आता 2 धावांनी धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती जाऊयात आपण. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 रन्स ऑन द बोर्ड.
यावेळेला पाहिजे चांगला फटका आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल मिळते. एकाच सिंगलनं धावफलक प्रगती पथावरती आहेत. 41 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 6चा खेळ सुरू झालाय. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो उसका सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जबरदस्त फटका षटकार. षटकांत धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आतापर्यंत आहेत 47 धावा धावफलकावरती आपण पाहतो. हल्ला मात्र मोठा केला गेलाय. यावेळेला पुन्हा फटका सुंदर आहे. चेंडू मात्र डिप्स लेग झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक आली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र नक्कीच धाव पाहायला मिळेल का? नक्कीच नाहीये. एकच सिंगल. धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण जाऊयात. धावफलकावरती आतापर्यंत आहेत 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 ऑन द बोर्ड आपण पाहतो. तुम्हाला आता स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागेल मित्रांनो, कारण की तुम्हाला इथून पुढे हात द्यायला कुणी येणार नाहीये. आज खर तर यश त्याच माणसांतर निरंतर टिकतं जी माणसं स्वतःच्या पायावरती ठामपणे उभी राहतात. तर दुसऱ्याच्या सावलीखाली राहून आपण कधी मोठं होऊ शकत नाही. मोठं व्हायचं असेल तर इथे सूर्याकडे डोकावून पाहता आलं पाहिजे. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आतापर्यंत. नवीन गोलंदाज यावेळेला मात्र निनादचं स्वागत केलंय ब्रँडेड फटक्यानं. षटकार. तर संस्कृत मध्ये असं म्हटलंय की वेदना हा शक्ती परिणे यमंतु. वेदना को शक्ती में बदलो. यावेळेला पंचांनी नो बॉल. नो बॉल. पुणे जिल्ह्यातले आपण बघतो खरं तर क्रमांक टॉप 3 अंपायर जर काढायचे गेले ना, त्या टॉप 3 अंपायर पैकी गप्पार खान हे नाव अग्रस्थानी नक्की येईल. आपल्या निर्णयांच्या अचूक निर्णयांसाठी हा माणूस ओळखला जातो. यावेळेला मात्र लोअर चेंडू होता. त्यानंतर पाहता पाहता चेंडू सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. एकोणसाठ धावा धावफलकावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो नक्कीच आकाशामध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न आता इथून पुढे होत आहेत मित्रांनो. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खर तर गप्पार खान हे असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. खर तर एक चेंडू 2 धावांची गरज असताना दौंडचा संघाचं मित्र त्यांच्या गावचा तिथे शहरातील टीम होती तर देखील आपल्या संघाच्या बाजूने कधी निर्णय दिला नाही माणसाने. एवढा एक चाणाक्ष आणि क्रिकेटचा पूजा करणारा हा माणूस आहे. या वेळेला पाहतो आपण चेंडू हवेत आहे आणि चेंडू हवेत आहे. जेल टिपला आणि आपण पाहतो फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची. दुनिया डोक्यावर घेणार आहे रे. कधी तयारी ठेव, कधी झुकायची कधी नडायची. या वेळेला पाहतोय चांगला चेंडू आहे, परंतु तिथे फलंदाज रीड करू शकत नाहीये. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो निर्धाव चेंडू, धावफलक मात्र स्थिर आहे. सिक्स्टी ऑन द बोर्ड. मैदानच्या आतमध्ये या वेळेला बॅटची कड आहे. थर्ड स्ट्रिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी वेगवान आहे. दरम्यान एक सिंगल मिळते. एका सिंगल मध्ये धावफलक मध्ये नक्कीच थोडासा वाढला गेलाय. एक एक धाव देखील फार महत्वाचे क्रिकेटमध्ये मित्रांनो. 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 ऑन द बोर्ड. या वेळेला पाहतो आपण नक्कीच कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. स्लोवर चेंडू निनाद पवारने टाकला होता आणि त्याची ती युक्ती इथे प्रभावी ठरली गेली आहे. नक्कीच आपण पाहतो शेवट मात्र नक्कीच निनाद पवारला चांगला करता आलाय. सुरुवात मात्र खराब करता आलेली असली तरी धावफलकावरती आपण जाऊयात. 7 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती आतापर्यंत आहेत 61 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये धावा येणार किती? अपेक्षा मोठे. अपेक्षांचं ओझं घेऊन खेळू नका मित्रांनो. 6 चेंडू पुढे सरकायचं असेल तर ओझं घेऊन खेळू नका मित्रांनो. अपेक्षांचं ओझं बाजूला ठेवा, चांगली खेळ करा. तुझको आगे बढ़ना है तो अपने दिल को हल्का कर ले. तुझको आगे बढ़ना है तो अपने दिल को हल्का कर ले. अक्सर बोझ उठाकर चलने वाले अक्सर पीछे रह जाते हैं. या वेळेला आपण पाहतो नक्कीच मिस टाइम कनेक्शन पाहायला मिळेल. संतोष मगर डाऊन दी बॉल, झेल टिपला, फलंदाज बाद. एक सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावांची धाव पाहायला मिळेल का? आणि ती धाव माझ्या मध्ये पाहता पाहता होते कंप्लीट. 2 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण पाहतो 63 धावा धावफलकावरती आहेत. सूर्यकुमार यादवचा जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे. खरं तर यादव या नावाचा क्रिकेटमध्ये फार जुना संपर्क आहे. दरम्यान आपण म्हणतो एक सिंगल मिळाली आहे. धावांची धाव लावू की नको आणि चेंडू लावला शेष्टीना. आपण पाहतो नक्कीच फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो फलंदाज मात्र नक्कीच इथे बॅक टू द पॅव्हिलियन असेल. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे एकतरी वजीर असायला हवा. राजावरती संकट आल्यानंतर तो कुठून पण चाल करून आला पाहिजे. ज्या वेळेला पाहायचंय निर्धाव चेंडू मैदानात पण निघेल. संतोष मगर आपण पाहतो संघासाठी मात्र प्रभावी ठरण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला फलंदाजांना आपला प्रभाव सिद्ध करणं देखील गरजेचं असणार आहे. या वेळेला आपण बघतो फलंदाज सफल झालाय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. धावफलकावरती निर्धाव चेंडू आहे. या वेळेला पाहायचंय नक्कीच चेंडू टप्पावल्यानंतर बॅकवर्ड पंचिशन ट्रॅव्हल झालाय. एक धाव आली आहे.
आणि आमंत्रित करूयात गोपी जाधव सरांना. या सर आपलं स्वागत आहे. मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. साहेब चषक 2023 पर्व क्रमांक 5000. चला या ठिकाणी एक सूचना आपण करतोय. सर्वांना विनंती असेल, या ठिकाणी एक मोबाईल सॅमसंग कंपनीचा हरवलेला आहे. जर कोणाला तो सापडला असेल तर प्रामाणिकपणे आणून द्या. इथे विनंती असणार आहे, प्रामाणिकपणा आणून द्या मित्रांनो. नक्कीच प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे. आज मात्र प्रामाणिकपणा दाखवला तरी देव तुमच्या बाबतीत प्रामाणिक होईल आणि तुम्हाला मात्र नक्कीच चांगलं आयुष्य तुम्हाला घडवेल. सॅमसंग कंपनीचा मोबाईल हरवलाय, कृपया विनंती असेल आणून द्या. जो मोबाईल आणून देईल त्याला एक यथोचित अशा प्रकारचा सन्मान केला जाईल आणि चांगलं गिफ्ट देखील दिलं जाईल. त्याला विनंती असणार आपला मोबाईल आणून द्या. वेलकम बैक, आप सभी का तहे दिल से स्वागत है. राकेश जी वाल्मीकि युवा मंच बारामती की जानिब से आयोजित ये टूर्नामेंट एक बड़ी प्रतियोगिता में आज के दूसरे दिन के आखिरी पड़ाव में हम फिर से एक बार जुड़े रहेंगे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है, कुछ ही समय में पता चलेगा. चलते हैं. 66 रनों का टारगेट है, 48 गेंदे 66. प्रारंभिक बल्लेबाज के रूप में निनाद पवार और उनके साथ में अक्षय बोड्रे. जिस प्रकार से हमने देखा है बीच मैदान में चीता आ गया था और उस चीते ने उस कैच को लिया था. क्या इस पारी में ये अच्छी बल्लेबाजी करेंगे? चलते ही इस पारी के साथ जुड़े रहेंगे. फिर से एक बार सभी दर्शकों और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत है. मैं गोपी जाधव आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं. स्ट्राइकिंग एंड पर अक्षय बोड्रे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर निनाद पवार. हम सिग्नल लेट्स प्ले. हमारे गफर जी खान साहब जो कि मेन अंपायर का रोल अदा कर रहे हैं और उन्होंने इशारा किया लेट्स प्ले. पॉइंट, गली, फ्लाई स्लिप, कवर. उसके बाद की बैकवर्ड स्पेयर लेग. पहली गेंद फिंगर रोल की थी. पहली गेंद खेल रहे, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, एक आक्रामक बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बीच मैदान में चले गए हैं. और इसके पहले की मैंने कहा है क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है, कुछ इस समय में पता चलेगा. पहली गेंद बिंदी के रूप में, इसके बाद की दूसरी गेंद का सामना करेंगे. अक्षय बोड्रे के लिए ये गेंद थी. लगातार 2 गेंदों पर बीट किया है, लेकिन ये एक बड़े खिलाड़ी है, ज़्यादा समय ये शांत नहीं रह पाएंगे. इन्होंने आज के दिन में काफ़ी शानदार बल्लेबाजी की थी. उसके बाद की इस मैच में इन्होंने काफ़ी शानदार कैच लपका था. अब ये बल्लेबाज के रूप में बीच मैदान में क्या अपने आप को साबित करेंगे. फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी के मोर्चे पर अक्षय. अक्षय टू अक्षय. 2 गेंदें तेरी, ये गेंद मेरी. मिल गया मौका, जड़ दिया शानदार छक्का, 6 रन. इनके रडार में गेंद आती है तो ये अच्छे स्ट्रोक खेलते हैं. इनके स्लॉट में गेंद आएगी तो प्लॉट के बाहर जाएगी. 6 रन. अब 6 रन के साथ इनका खाता खुलता हुआ. टेम्परामेंट अच्छा है. पहली 2 गेंदों के ऊपर एक अक्षय ने दूसरे अक्षय को कहीं ना कहीं पर शांत रखा था. उसके बाद की तीसरी गेंद पर 2 तेरी, तीसरी मेरी. इस मैच की कहानी बदलने वाली पारी है. यहाँ पर जीतने वाली टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई रहेगी. आज के दिन का ये दूसरे दिन का आखिरी पड़ाव, आखिरी मैच का आखिरी पड़ाव. फिर से एक बार आप सभी का तहे दिल से स्वागत है. साहिब चषक 2023. अक्षय, अक्षय टू अक्षय. राइट मोर द विकेट से मिडिल पावर प्ले की जोर की अगली गेंद. इनसाइड आउट खेलना चाहते थे लेकिन इस समय गेंद को खेला है. थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. मिल गई दरार, इनको मिलती है दरार तो ये ढूंढ लेते हैं रन 4. अब मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. अंपायरों ने दोनों हाथ यहाँ पर लंबे किए हैं. इसका मतलब है कि मिक्सटर एक्स्ट्रा अब बीच मैदान में आ रहे हैं. एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिलता हुआ. 1 रन के साथ टीम का स्कोर 11 रन. 66 इज द टारगेट. अक्षय टू अक्षय. अक्षय बोड्रे इज द मैन. लोअर फुल टॉस वाली गेंद थी, मिस टाइमिंग कर चुके. एलबीडब्ल्यू का अपील होता हुआ, स्ट्रॉन्ग अपील. लेकिन इस समय अंपायर की उंगली
और इसी के साथ लेग बिफोर विकेट, यानी कि विकेटों के सामने पकड़े गए, लेकिन अभी भी डिसीजन पेंडिंग है। मैदान में कुछ अलग चल रहा है। चलते हैं तीसरे अंपायर के पास, डिसीजन पेंडिंग है। गाना सुनेंगे, ब्रेक लेते हैं, ब्रेक में गाना सुनेंगे और गाने के साथ तीसरे अंपायर का निर्णय यहां पर जरूर मिलेगा। देखते रहिए साइड पे से बोलती। का टारगेट अक्षय बोडरे विकेटों के सामने खेल रहे थे, उसके बाद की गेंद पैरों पर थी, पैड के ऊपर थी और अंपायर का सिग्नल यहां पर जरूर मिलेगा। डिसीजन अब तक की पेंडिंग है और इस बॉल पर अगर बड़ी विकेट मिल जाती है तो कहीं ना कहीं पर फील्डिंग करने वाली टीम के लिए राहत की सांस मिलेगी। अक्षय बोडरे अब कहीं ना कहीं पर सोच रहे हैं, उनके साथ में निनाद पवार है, लेकिन ये दोनों बल्लेबाज सलामी वीर यानी कि प्रारंभिक बल्लेबाज के रूप में जब भी मैदान में जाते हैं अच्छी पारी खेलते हैं और अंपायर का डिसीजन यहां पर जरूर मिलेगा। इस गेंद पर बल्लेबाज अक्षय और इस गेंद पर बड़ा विकेट। अक्षय बोडरे एलबीडब्ल्यू के रूप में बिल्कुल विकेटों के सामने खेल रहे थे। एक अक्षय ने दूसरे अक्षय को आउट किया। दू शेर है तो मैं बब्बर शेर हूं। काफी शानदार स्ट्रोक खेली थी इसके पहले की, उसके बाद की विकेट के रूप में इस गेंद का जवाब मिलता हुआ। ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से देने की जरूरत थी, लेकिन इस समय एलबीडब्ल्यू के रूप में विकेट के साथ जवाब मिलता हुआ, पहला विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गौन। होगी तो गलती से मिस्टेक वाला गाना जरूर बजेगा। अक्षय बोडरे ने वो गलती की है, उसके बाद की वो डकआउट में आ चुके हैं। अब नई बल्लेबाज बीच मैदान में संतोष मगर, ये भी अच्छे खिलाड़ी है, बड़े मैच के बड़े खिलाड़ी। और इस समय क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर इस मैच में निनाद पवार है। अभी भी डिसीजन जारी है, बीच मैदान में चर्चा जारी है, लेकिन कम चर्चा कम खर्चा इस समीकरण के साथ आगे जाने की जरूरत है। दोनों अंपायरों के बीच में चर्चा जारी है, गुफ्तगू जारी रहेगा, चर्चा जारी रहेगी, क्योंकि ये आखिरी मैच है और इस आज के दिन के आखिरी मैच का ये आखिरी पड़ाव हम देख रहे हैं। साहेब चषक एक बड़ी प्रतियोगिता, राकेश भैया वाल्मीकि मित्र परिवार, राकेश भैया वाल्मीकि युवा मंच बारामती, इनकी जानिब से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम बारामती से tenniscricket.in के साथ हम जुड़ गए हैं इस टूर्नामेंट में। दूसरे दिन में काफी शानदार प्रतियोगिता, काफी शानदार माहौल। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए। बीच मैदान में अंपायरों की राय लेने के लिए बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से मिलेगा, क्योंकि यह भारी बैटल जारी है। 66 ऑन बोर्ड, 66 रनों का टारगेट है, 65 ऑन बोर्ड, 66 बनाने। अब तक की रन संख्या कुल मिलाकर 11 रन, एक विकेट के नुकसान पर बड़ी मछली जाल में फंस चुकी है। अक्षय बोडरे का विकेट जा चुका है तो 12 रन बन चुके हैं। अंपायर ने वाइड का कॉल दिया है और इस वाइड की यहाँ पर निश्चित रूप से वाइड के लिए ये फेयर डिलीवर है या तो वाइड है, ये जानने के लिए तीसरे अंपायर को कॉल किया है। डिसीजन स्टिल पेंडिंग। दोनों बल्लेबाज आपस में चर्चा कर रहे हैं, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा, लेकिन समय के साथ आगे बढ़ने की जरूरत है। एक मोमेंटम है और इस बैटल में उस मोमेंटम को हमको जारी रखने की जरूरत है। क्या ये मोमेंटम यहाँ पर बना रहेगा? क्योंकि दोनों टीमें एक दूसरे को जानती है, उसके बाद जांच पड़ताल नहीं होगी और इस मैच में देखने की बात होगी। और यहाँ पर तीसरे अंपायर का कॉल है। ये गेंद हमारे मेन अंपायर गफार जी खान साहब यहाँ पर निश्चित रूप से निर्णय देंगे। ये वाइड की गेंद है। मिस्टर एक्स्ट्राज फिर से एक बार बीच मैदान में आ रहे हैं।
और इसी रन के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 12 रन। 66 रनों का टारगेट स्ट्राइकिंग एंड पर संतोष मगर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज निनाद पवार। ये पवार है, कभी भी पलटवार कर सकते हैं। अक्षय टू संतोष मगर, फिर से लेग कटर वाली गेंद थी, काफी शानदार तरीके से गेंद को पिक किया, गली के ऊपर से गेंद को खेला है, थर्ड मैन क्षेत्र में गेंद जाती हुई, फिर से एक बार गैप में खेला, गैप में टैप किया, मिल गई दरार और मिल गए रन 4। जब होगा पार 4 रन। ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ, पहली ओवर की समाप्ति के बाद 66 रनों का पीछा करते हुए रन संख्या कुल मिलाकर 16 रन। एक विकेट के नुकसान पर संतोष मगर के बल्ले से काफी दर्शनीय स्ट्रोक, बैक फुट पर चले गए, वेट को ट्रांसफर किया, बैक क्लिप को थोड़ा सा पीछे रखा, उसके बाद की काफी शानदार तरीके से गेंद को खेला था। थर्ड मैन क्षेत्र में चौका मिलता हुआ, चौके के साथ 16 रन। अब पावर प्ले का ये दूसरा ओवर आरंभ होगा। अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज संदीप अटोड़े, इसके पहले की मैन ऑफ द मैच भी बने थे, क्या इस मैच में कुछ अलग करेंगे? ऑन साइड के क्षेत्र में विद द टर्न गेंद को खेला है, बल्लेबाज का नाम है निनाद पवार, इनका खाली नहीं जाता है वार और इन्होंने गेंद को भेज दिया है सीमा रेखा के पार, 6 रन। और इस समय की हमारे मेन अंपायर डैनी सर ने यहाँ पर वाइड का कॉल किया है। मिस्टर एक्सराज फिर से एक बार गलतियां हो रही है, ये रन रोकने की जरूरत है क्योंकि इनके पास बैटिंग ऑर्डर काफी तगड़ी है, तो इन बल्लेबाजों को रोकने की जरूरत है। फिर से वही नसीहत, इस बार निनाद पवार का वार और गेंद जा रही है सीमा रेखा के पार, काफी शानदार दर्शनीय स्ट्रोक, वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया शानदार चौका। उसके बाद की वाइड के रूप में 2 गेंदे, फिर चौका आता बा, रनों की बारिश। निनाद पवार फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर, ऑन साइड के क्षेत्र में अरे बल्ले से जरूर खेला है, वहां पर फील्डर मौजूद है, उन्होंने गेंद को रोका, डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के ऊपर काफी शानदार फील्डिंग, गेंद को थ्रो किया लेकिन कहीं ना कहीं पर कलेक्शन गलत है, 1 रन मिलता हुआ। अंडरस्टैंडिंग क्रिकेट, जैसी गेंद वैसी नसीहत, ये सेंसिबल क्रिकेट खेल रहे मिस्टर सेंसिबल निनाद पवार बीच मैदान में। अब स्ट्राइकिंग एंड पर संतोष मगर, काफी शानदार पंच किया था इसके पहले की ओवर के आखिरी गेंद पर। अब स्ट्राइकिंग एंड पर उनके सामने संदीप है, संदीप की स्लोअर 1 वाली गेंद, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, और इस समय धीमी गति वाली गेंद थी, रफ्तार भरी गेंद नहीं कर पाए, स्लोअर 1 वाली गेंद थी। इनको पता है कि अगर संदीप के रडार में गेंद जाएगी तो ये बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे और बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर फिर से एक बार संदीप अटोड़े, यहाँ पर दबाव है, फिर से एक बार खराब गेंद, पिचिंग थोड़ा सा बाहर, 5वें स्टंप पर गेंदबाजी कर रहे मिस्टर एक्स्ट्रा आ रहे, और इस एक्स्ट्रा के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 30 रन। अभी भी 36 की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद फिर से फिंगर रोल की है, लेकिन इस समय गेंद हवा में परफेक्ट टाइमिंग के साथ आउट ऑफ द पार्क, मैसिव हिट, ह्यूज हिट 6।
एक तरफ कुआं है और एक तरफ खाई है और बीच मैदान में बराबर की पिटाई है। काफी शानदार दर्शनीय स्ट्रोक। रन संख्या 36 रन, 1 विकेट के नुकसान पर। काफी शानदार बल्लेबाजी और इस बीच मैदान में अंपायरों का सिग्नल आता हुआ। दूसरी गेंद यानी कि गेंद अब बदल जाएगी। गेंद बदल चुकी है, इस मैच की कहानी बदलेगी, ये भी देखने वाली बात होगी। संतोष मगर इज द मैन। काफी शानदार पारी खेल रहे अपनी टीम के लिए और जिस प्रकार से स्ट्राइकिंग गेंद पर है अपने आप को साबित करे, आत्मविश्वास के साथ खेल रहे। अब कहीं ना कहीं पर गेंदबाजी करने वाली टीम के लिए वो अदनान जी सामी का गाना बजना चाहिए, थोड़ा सा लिफ्ट करा दे। अब गेंदबाजों को लिफ्ट करने की जरूरत है, क्या कर पाएंगे ये भी सवाल है। लेकिन स्ट्राइकिंग गेंद पर काफी शानदार मैग्निफिसेंट बैटिंग बाय मिस्टर संतोष मगर और उनके साथ में निनाद पवार। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद। रन संख्या कुल मिलाकर 66 रनों का टारगेट है। अब यहां से जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। यह पारी का दूसरा ओवर यहां पर जारी। मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी कर रहे। 8 ओवर का मैच है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा खेल है। लेकिन इस समय देखने वाली बात होगी। बाहर गेंद थी, काफी शानदार तरीके से बैकफुट पर जाकर पंच किया गेंद को। गेंद जारी है थर्ड मैन क्षेत्र में, दनदनाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। दो ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 40 रन, 1 विकेट के नुकसान पर। काफी शानदार पारी, दर्शनीय बैटिंग, दर्शनीय स्ट्रोक खेल रहे। दोनों का इंजन अब गर्म है और इसके पहले कि मैंने कहा था क्रिकेट का खेल अगर जंगल है तो आज के दिन में इस जंगल का शेर निनाद पवार है। गेंद को टैप किया, उसके बाद की बैकवर्ड पॉइंट और वहां से गली में से खिलाड़ी दौड़ रहे। 1 रन मिलता हुआ। अंडरस्टैंडिंग क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट, बॉटम हैंड का सही इस्तेमाल। उसके बाद की 1 रन दिया, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट कर रहे। अब रन संख्या 41 रन। अब यहां से 25 की जरूरत है। संतोष मगर और उनके साथ में निनाद पवार। गेंदबाजी के मोर्चे पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर था। उसके बाद की लेग स्टंप पर गेंद थी, वहां से उसको खेलने का प्रयास था संतोष मगर का। गेंद हल्के से बल्ले पर आई थी। उसके बाद की गेंद शॉर्ट स्टॉप में हवा में थी, यहाँ पर बिंदी आती हुई, वहां पर कोई रन नहीं मिलता हुआ। काफी शानदार फील्डिंग। उसके बाद की ये बिंदी गेंद। रन संख्या 41 रन। अक्षय खराब गेंद, खराब टेम्परामेंट के साथ गेंद को पेशिंग किया था मिस्टर एक्स्ट्रास, यानी कि व्हाइट बॉल का करार। वाइड के रूप में अतिरिक्त 1 रन मिलता हुआ। 1 रन के साथ अब 42 रन, 66 रनों का टारगेट है। अब रन संख्या 42, 42 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। संतोष मगर, अक्षय टू संतोष। स्लोवर 1 गेंद थी, फिंगर रोल किए थे, ऑन साइड के क्षेत्र में ड्राइव किया, मिड विकेट क्षेत्र में फील्डर पहुंच रहा है। 1 रन मिलता हुआ। दूसरी की मांग है, लेकिन निनाद पवार ने इस समय की रोका। 1 रन के ऊपर संतुष्ट रहेंगे। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुआ और इस सिंगल के साथ रन संख्या 43 रन, 1 विकेट के नुकसान पर। अक्षय बोर्डरे अब सोच रहे होंगे कहीं ना कहीं पर मैंने गलती की। एलबीडब्ल्यू के रूप में वो आउट हो चुके थे और विकेटों के सामने पकड़े गए थे। उसके बाद की वो डगआउट से मैच को देख रहे हैं। बड़ा स्ट्रोक, वाह भाई वाह, गेंद हवा में, पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का। 6 रन। बता दे जरा मुझको बता दे। निनाद पवार is on fire. Magnificent batting by Mr. निनाद पवार। ये पलटवार करे, पवार की पावर है, बारामती है तो पवार की पावर है। काफी शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, दर्शनीय स्ट्रोक। इस समय भी उड़ाकर खेला है, लेकिन फील्डर है, जज कर रहे हैं। 1 तेरी 1 मेरी, और इसी के साथ छक्के के साथ स्वागत किया था। उसके बाद की विकेट का पतन।
निनाद पवार का विकेट गिरता हुआ, बचता हुआ गेंद। पेरले क्षेत्र में खेलने का प्रयास जरूर था, गेंद टाइमिंग नहीं हो रही थी, सही तरीके से गल्ले पे नहीं थी, उसके बाद की विकेट गिरता हुआ। अब बीच मैदान में नई बल्लेबाज, बैटर नेम अभी अक्षय की ये गेंद थी, लोअर फुल टॉस वाली गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, फील्डर है, पकड़ा, तीसरे प्रयास में ये कैच लपकते हुए लगभग दूसरी गेंद पर दूसरा बड़ा झटका मिलता हुआ, तीसरा विकेट गिरता हुआ। अभी इस समय की गोल्डन डक के रूप में डक आउट की दिशा से आउट। उनके साथ में श्रेयस और उनके साथ में हमारे पवार साहब जो कि कैमरामैन का रोल अदा कर रहे हैं। काफी शानदार कैमरा वर्क इस समय की tenniscricket.in के लिए हमारे सभी कैमरामैन, काफी बढ़िया योगदान। संदेश सर जो कि लाइव के लिए काम कर रहे हैं tenniscricket.in की टीम के लिए, उनके द्वारा भी काफी शानदार डिसीजन थर्ड अंपायर के जरिए, तो सभी का योगदान काफी शानदार है। चलते मैच की तरफ, ब्रेक है, ड्रिंक्स ब्रेक होता हुआ, और इस ब्रेक के बाद अब 5 ओवर का खेल शेष है, यानी कि 30 गेंदें जीतने के लिए 17 की जरूरत है। 17 मतलब खतरा हो सकता है, अब कौन से टीम के लिए खतरा होगा, लेकिन इस समय बीच मैदान में संतोष मगर और उनके साथ में बल्लेबाज संतोष और आनंद। क्या ये आनंद दे पाएंगे अपनी टीम के लिए, ये भी सवाल है। बैक टू क्रिकेट, 30 बॉल 17 की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज थी, आज स्ट्राइकिंग गेंद पर संतोष मगर पहली गेंद का सामना करेंगे। और नंबर 4 लोअर फुल टॉस वाली गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में गेंद को ड्राइव किया, अभी कारपेट से गेंद जा रही है, वहां पर फील्डर मौजूद है, केवल मात्र 1 रन मिलता हुआ। काफी शानदार कलाइयों का काफी शानदार इस्तेमाल, आड़े बल्ले से गेंद को मोड़ दिया था मिड विकेट क्षेत्र में, वहां पर सिंगल मिलता हुआ। सिंगल के साथ अब रन संख्या 50 रन। अब यहां से 16 रनों की जरूरत है, 66 रनों का टारगेट। सभी दर्शकों और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत है। यूट्यूब के जरिए जो दर्शक हमारे साथ जुड़े हैं उनका भी तहे दिल से स्वागत। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद, लोअर फुल टॉस वाली गेंद 3 साइड आउट खेला है, डीप कवर क्षेत्र में गेंद जाती हुई, गैप में खेला था, देखा था कवर का खिलाड़ी, कवर सर्टियर सर्कल में है, उसके बाद की उसके ऊपर से खेला, काफी दर्शनीय स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन, काफी बेहतरीन चौका। चौवन रन, दर्शनीय स्ट्रोक, बल्लेबाज स्ट्राइकिंग गेंद पर आनंद। फिर से वही गेंद थी, नसीहत देना चाहते थे, लेकिन इस समय फील्डर वहां पर रोकने का प्रयास जरूर कर रहे थे, उन्होंने गलती की है।
वहां पर चूके, उसके बाद की गेंद जारी है थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, बैक टू बैक ये दूसरा चौका आता हुआ आनंद के बल्ले से 4 रन। फिफ्टी एट। अब यहां से जीतने के लिए 8 रनों की जरूरत है इस समय। बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज आउट। चौथा विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गॉन। है ईश्वर की अगली गेंद 66। द टारगेट उड़ाया है, गेंद तारामंडल में, काफी शानदार शॉट, प्रॉपर टाइमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, 6 रन। मिडल ऑफ द बैट, आउटसाइड ऑफ स्टंप चले गए थे, कदमों का सही इस्तेमाल, उसके बाद की बॉटम हैंड का काफी शानदार इस्तेमाल करते हुए इस गेंद को डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर भेज जाए 6 रन। अब यहां पर जीत के कगार पर है टीम, अब सिर्फ जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। इसीलिए मैंने कहा था आज के दिन में क्रिकेट का खेल जंगल है, तो इस जंगल का शेर नैन ज्योति निमगांव का ये टीम है और इसी के साथ ही चौके के साथ मैच को फिनिश किया है और नैन ज्योति निमगांव सुपर हिट में क्वालिफाई। चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में और इसी के साथ शेक हैंड होगा और प्रेजेंटेशन बॉक्स में मैन ऑफ द मैच का सेरेमनी होगा। धन्यवाद।